चला फ्रेंड्स, आपल्या पुलावला चांगले वाफ आली आहे चांगली। आता आपण याला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊ। हा सर्व कलर आपला पुदिना आणि सांबाराचा आहे, आपण कोणताही कलर वापरलेला नाहीये। तर आज आपला पुदिना पुलाव तयार आहे। आपण मठ्ठ्यासोबत ते आता चांगलं खाऊया। चला या तुम्ही पण खायला, आणि अभिवेद किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर तुम्ही पण असं तुमच्या घरी बनवून पहा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की कसा झाला। चला बाय। नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनम आणि माझ्या किचनचे नाव आहे अभिवेद किचन। आज मी तुम्हाला पुदिना पुलाव कसा बनतो ते सांगणार आहे। तर चला आता आपण साहित्याकडे लक्ष देऊ। 2 वाटी मी राईस घेतला आहे, बासमती राईस, आणि त्याला मी शिजवून तो निथळून घेतला। त्यानंतर मी हे सोया चंक्स घेतले आहे 1 वाटी, त्याला पण तसंच मी शिजवून निथळून घेतला। आणि 2 बटाटे, खोबरा किस, तूप, आवश्यकतेनुसार तूप वापरूया। त्यानंतर आपण तुम्ही बटर पण वापरू शकता, मी तूप वापरत आहे। 1 वाटी आपल्याला आपण वाटाणा घेतला आहे आणि हा फ्रोझन वाटाणा आहे। दही आवश्यकतेनुसार, त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण अद्रक लसूणची पेस्ट, तेजपान घेतले 2, लवंग, मिरे, मोठी विलायची, कलमी 1 किंवा 2 तुकडा आपण टाकू शकतो, 1 चम्मच जिरे आणि 2 छोट्या विलायची म्हणजे हिरवी विलायची। तर आता आपण या रेसिपीमध्ये मी तुम्हाला ही ग्रीन चटणीमध्ये याच्यामध्ये मी टाकले आहे याच्यामध्ये सांबार, पुदिना आणि हिरव्या मिरच्या आणि थोडा कांदा, अशी मी ते पेस्ट बारीक करून घेतली आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपली कढई गरम होत आहे, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा, आणि कमेंट मध्ये तुम्ही बनवा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की आपला पुदिना पुलाव कसा झालाय। तर मी अशाच नवनवीन रेसिपी दररोज आणत असते, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, तर तुम्हाला त्या मिळेल। चला आता आपलं तेल थोडं गरम होत आलेलं आहे। आपण 1 मोठा चम्मच आता याच्यामध्ये तेल टाकून घेतलंय आणि ते गरम पण झालंय। आता आपण याच्यामध्ये तूप टाकू, 2 चम्मच तूप टाकत आहे। तुम्ही बटर पण टाकू शकता, मी बहुतेक करून तूपच वापरते, त्यामुळे त्यामध्ये आता तेल चांगलं गरम होत आहे। जिरे टाकते, मोठी विलायची, लवंग, मिरे, तेजपान, कलमी, मोठी विलायची आणि हिरवी विलायची। मसाले झाले आपले, तर आपण टाकूयात ही ग्रीन चटणी। याच्यामध्ये टाकू आपण लसूण अद्रकची पेस्ट, 1-1.5 चम्मच टाकला असेल लसूण अद्रक पेस्ट, तुम्हाला आवश्यक तेवढे टाकू शकता। मला लसूण अद्रकची पेस्ट आवडते, मी थोडी जास्तच टाकत असते।
चला आता हे आपला मसाला होत आहे. आपण थोडा मंद याच्यावर घेऊन त्याला थोडं मिरची, त्यामध्ये मिरची आहे तर ती थोडी होत राहते. त्याला चांगली वाहू द्यावं लागेल आणि त्याचा तिखटपणा आपल्याला जाणवेल. चला आता आपण यामध्ये बटाटे टाकून घेऊया. जे बटाटे होते आता आपल्याला इथे एक स्टेप करावं लागेल. बटाटा टाकला, सोया चंक्स टाकले, त्यानंतर आपण यामध्ये आपण हळद टाकूया. थोडीच हळद टाकू, जास्त नाही, आणि ते आपल्याला त्याचा हे पाहिजे. धने पावडर टाकूया, 1.5 चमच धने पावडर, आणि थोडासा गरम मसाला. थोडा गरम मसाला. आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊया. याला दही टाकण्याचं कारण म्हणजे पुदिना जर गेला आणि आपल्याला ग्रीन कलर पाहिजे तर आपण टमाटर नाही टाकू शकत. आणि त्यामुळे आपल्याला काय हवं आहे, आपल्याला आंबटपणा यासाठी तर आपल्याला काही ना काही टाकावं लागेल. आणि त्यामुळे दही आणि पुदिन्याचं थोडं कॉम्बिनेशन छान असतं. आणि हे आपण याच्यामध्ये दही का बरं टाकून घेतलं की सोया थोडा ते दहीला असं ऑब्झर्व करून घेईल, त्यामुळे आपल्याला त्याची टेस्ट छान लागेल. असं मिक्स करून ठेवून द्या. याला पण मिरची पण छान झाली आहे. आता मिरचीचा जो आपल्याला खसखस वाटत होतं गळ्यामध्ये ते आता गेलेलं आहे. चला आपण हे पण टाकून घेऊ याच्यामध्ये. आपण भात शिजवून घेतला होता त्यावेळेस त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं, तरी त्यावेळी या मसाल्यांसाठी आपल्याला मीठ टाकावं लागेल. थोडं मीठ टाकून घेते. तुम्ही चवीनुसार, तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त मीठ टाकू शकता, तुम्हाला जसं आवडते तसं. मी थोडं भीतच मी टाकत असते मीठ. मला भीती वाटते मीठ जास्त झाले म्हणून मी थोडंच मीठ टाकते. मला भीती वाटते, नेहमी भीती वाटते की माझ्या हाताने मीठ वगैरे जास्त नाही झालं पाहिजे. तुम्हाला जसं वाटते तसं, तुम्हाला जे सगळ्यांचं आपापलं वेगळं असतं. मीठ ही तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. याला आपण थोडं छान अशी वाफ आल्यासारखं येऊ द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला राईस टाकायचं. याच्यामध्ये वटाणे पण टाकून दिले आणि थोडे वटाणे आपण होऊ देऊ द्या. फ्रोझन वटाणा असल्या कारणाने 2 मिनिटं होऊन जातो, वेळ नाही लागत. वाफ येऊ देऊया. तयार झालाय. आता आपण याच्यामध्ये भात टाकून देऊ.
आपल्याकडे थोडी पुदिनाची चटणी आहे तर ते टाकून ते वरून छान मिक्स करून घ्या. चला फ्रेंड्स, आपल्या पुलावला चांगले वाफ आली आहे चांगली. आता आपण याला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊ. हा सर्व कलर आपला पुदिना आणि सांबाराचा आहे. आपण कोणताही कलर वापरलेला नाहीये. तर आज आपला पुदिना पुलाव तयार आहे. आपण मठ्ठ्यासोबत ते आता चांगलं खाऊया. चला या तुम्ही पण खायला आणि अभिवेद किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर तुम्ही पण असं तुमच्या घरी बनवून पहा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की कसा झाला. चला बाय.